नमस्कार. आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो खरं तर अनेक स्त्रियांच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. तो म्हणजे स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या. स्वरा नावाची एक हुशार आणि मेहनती स्त्री तिच्या कमाईतून मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतेय. चला, तिच्या कथेमधून या संघर्षाचे बारकावे समजून घेऊया. ही भावना आहे स्वराची, आणि या एका वाक्यातूनच तिच्यासाठी पगाराचं काय मोल आहे हे अगदी स्पष्ट होतं. तो तिच्यासाठी फक्त पैसा नाहीये, तो आहे तिच्या अनेक वर्षांच्या कष्टाचा आणि तिच्या स्वप्नांचा निकाल. तिची ओळख आहे, तिचं कर्तृत्व आहे, आणि म्हणूनच याच भावनेमुळे पुढचा जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होतो. तर मग ह्या कथेत नक्की परिस्थिती काय आहे ते पाहूया. महिन्याची 5 तारीख. स्वराच्या अकाउंटमध्ये नुकताच पगार जमा झालाय. कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी एकत्र जमलंय. सगळं काही अगदी शांत आहे. पण हीच शांतता एका मोठ्या आर्थिक आणि भावनिक वादळाची नांदी ठरणार आहे. आणि इथेच संवादाला सुरुवात होते. जेवताना सासरे घराच्या नूतनीकरणाचा विषय काढतात आणि सांगतात की त्यात काही पैसे कमी पडतायत. त्यांची अपेक्षा अगदी सरळ आहे, स्वराचा पगार आणि बोनस या कामासाठी वापरला जावा. म्हणजे बघा, तिच्या कमाईकडे कुटुंबाची गरज पूर्ण करण्याचं एक साधन म्हणून पाहिलं जातंय. तिच्या स्वतःच्या काही योजना असू शकतात याचा विचारच न करता. आणि मग सुरू होतो तो कर्तव्यांमधला खरा संघर्ष. एका बाजूला आहेत सासरच्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वराची स्वतःची एक वैयक्तिक आणि भावनिक जबाबदारी. आता दोन्हीपैकी निवड करणं तिच्यासाठी खरंच खूप कठीण होऊन बसतं. आता इथे हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे सासरच्या घराचं नूतनीकरण आणि दुसऱ्या बाजूला तिच्या आईवडिलांच्या मेडिकल इन्शुरन्सची गरज. स्वरा सांगते की तिने तिच्या पगारातून आईवडिलांसाठी पैसे बाजूला ठेवले आहेत. यावर तिच्या सासूबाईंचं उत्तर येतं, अगं पण आता तू या घरची लक्ष्मी आहेस. माहेरच्या जबाबदाऱ्या आता तुझ्या भावावर सोडून दे ना. हे एक वाक्य तिच्यासमोर किती मोठा पेच निर्माण करतं. सामाजिक अपेक्षा आणि वैयक्तिक कर्तव्य यात तिची अक्षरशः घुसमट होते. या सगळ्या चर्चेपेक्षाही जास्त त्रासदायक काय ठरतं माहितीये, ते म्हणजे एका महत्त्वाच्या व्यक्तीचं शांत राहणं. हा वाद जेव्हा सुरू असतो तेव्हा स्वराला तिच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची सगळ्यात जास्त गरज असते, पण तिला मिळतं ते फक्त एक बोचरा मौन. स्वरा साहजिकच आशेने तिचा नवरा राजकडे पाहते. तिला वाटतं की तो तिची बाजू घेईल किंवा निदान तिची अडचण तरी समजून घेईल. पण राज वाद टाळण्यासाठी शांतपणे, एकदम तटस्थपणे जेवत राहतो. त्याचं हे मौन स्वराला एकटं पाडतं. तिला हे अगदी स्पष्टपणे जाणवतं की घरात तिच्या पगाराला महत्त्व आहे, पण तिच्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांना आणि भावनांना नाही. स्वराच्या या अनुभवावरून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. स्त्रीने कमावलेला पैसा ही तिची ताकद आणि ओळख आहे, की तो फक्त कुटुंबाच्या मालकीचा आहे ज्यावर तिचा स्वतःचा काही अधिकारच नाही? या प्रश्नावर विचार करणं खरंच गरजेचं आहे, कारण याचं उत्तरच नात्यांमधला आर्थिक समतोल ठरवतं. या सगळ्या गोंधळातून आणि द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वराला मिळतो तो तिच्या आईच्या, ललिताच्या एका पत्रातून. हे पत्र तिला केवळ भावनिक आधार देत नाही, तर एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा आर्थिक सल्ला सुद्धा देतं. ललिताच्या सल्ल्यातून आर्थिक स्वातंत्र्याची खरी व्याख्या समोर येते. खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही, तर ते पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे याचा निर्णय घेण्याच्या अधिकारामध्ये आहे. हा अधिकारच स्त्रीला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो. ललिता एक खूप सोपा पण प्रभावी मार्ग सुचवते. 2 खात्यांची योजना. एक जॉईंट अकाउंट जे असेल घरातील सामायिक खर्चासाठी आणि ज्यात दोघेही ठरलेली रक्कम टाकतील, आणि दुसरं पर्सनल अकाउंट ज्यात उरलेला पगार जमा होईल. या पैशांवर पूर्णपणे स्वराचा अधिकार असेल, जे ती तिच्या वैयक्तिक बचतीसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा आई-वडिलांसारख्या जबाबदाऱ्यांसाठी वापरू शकेल. यातून बघा, कौटुंबिक जबाबदारीही पार पडते आणि वैयक्तिक स्वातंत्र्यही जपलं जातं. तर या संपूर्ण कथेतून आपण काही महत्त्वाचे मुद्दे शिकू शकतो. 1. स्त्रीचा पगार हा केवळ पैसा नाही, तर तिच्या ओळखीचं आणि कष्टाचं प्रतीक आहे. दुसरं म्हणजे खरं आर्थिक स्वातंत्र्य निर्णय घेण्याच्या अधिकारात आहे. तिसरं म्हणजे एक नियोजनबद्ध योजना असेल तर कौटुंबिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नात्यामध्ये पैशांबद्दल पारदर्शक संवाद असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि शेवटी ललिताच्या पत्रातील हे वाक्य, जे आपल्याला विचार करायला लावतं. जोपर्यंत तू स्वतःच्या पैशांचा हिशोब स्वतः ठेवत नाहीस, तोपर्यंत तुला खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वावलंबन नाही, तर तो एक आत्मसन्मान आहे. स्वतःच्या पैशांवर स्वतःचा अधिकार असणं हीच खऱ्या स्वातंत्र्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे.